आपला जो थांबलेला जो हे होता म्हणजे काय जी सिरीज होती ती आजपासून आपण पुन्हा सुरू केली आणि रात्रीच्या जागी आपण सकाळी घेतली. तर आपल्याला व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे आणि त्याला असं वाटतं की कोणीही बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला काय व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे. वारंवार त्या गोष्टी आपल्याला ठीक आहे त्याचाही वेळ जातो जो त्याला बाहेर काढतोय ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे ब्रह्ममुहूर्त कॉल आहे तर आपल्याला व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे. 5:05 म्हणजे कमी असताना आपलं हे सुरू होईल आणि 5:05 हे आपला हे सुरू होणार आहे ना. तर 40 मिनिटं हा इव्हेंट चालणार आहे म्हणजे हा सेशन जो आहे 40 मिनिटं चालणार आहे. तर जाऊ आपण डायरेक्ट आता वंदना मॅडमकडे. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. ओके ओके. आभारी आहे सर्वांची. खूप सुंदर. ज्यांचं अनम्यूट असेल त्यांनी प्लीज म्यूट करा. हा चालेल. तर बघा आपण जेव्हा आता हे ब्रह्ममुहूर्ती सकाळी काही जण फर्स्ट टाइमवर असतील पहिल्यांदाच आले बरोबर आहे. तर ह्या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंग मध्ये आपल्याला करायचं काय जसं का आपण इव्हिनिंगच्या टायमिंग मध्ये काय शिकलो होतो तर सकाळच्या टायमिंग मध्ये का हा कॉल घ्यायचा किंवा सकाळीच हा ब्रह्ममुहूर्तावरच प्रत्येक गोष्टीचं जास्त बेनिफिट का भेटतो त्याचं कारण पहिले समजून घेऊ आपण. बघा एक सिंपल अशी गोष्ट असते की समजा आपल्याला कुठं प्रवास करायचा आहे आणि प्रवास आपण करतोय सकाळी 7, 8, 9च्या टायमिंग मध्ये तेव्हा बघा बाहेर खूप जास्त गर्दी असते ना. समजा तुम्हाला आता दुसऱ्या गावाला जायचं खूप जास्त गर्दी असेल आणि त्या टायमिंग मध्ये तुम्ही गावाला चालले तर तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला जरा वेळ लागेल. मग तुम्हाला जर त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल आणि तुम्ही जर सकाळी निघाले पहाटे निघाले तर सकाळी गर्दी असते का ट्रॅफिक असते का रस्त्याने थोडी म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये पर्सेंट मध्येच कमी असते. मग आता ही गर्दी जर कमी असेल तुम्ही लवकर पोहोचता. तसंच ह्या युनिव्हर्सचं आहे तसंच ह्या ब्रह्मांडाचं आहे म्हणून याला ब्रह्ममुहूर्त काय म्हणतात. आणि ह्या ब्रह्ममुहूर्तावर बघा संध्याकाळच्या सेशन मध्ये आपण जर बघितलं तर 90 लोक होते. आता किती आहे आपण 25 जण आहे. म्हणजे असंच असतं ह्या ब्रह्ममुहूर्ताच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच पद्धतीने काम करतं. जितके म्हणजे जेव्हा आपण कमी लोक असतो ना तर आपल्याला पटकन ती गोष्ट मॅनिफेस्ट होते. आपण कुठली गोष्ट ब्रह्मांडाकडे जर डिमांड केली तर ती आपल्याला खूप लवकर मिळते. आणि तेव्हा आजूबाजूचे वातावरण जास्त एकतर पूर्ण शांत असेल. बघा तुम्ही आजूबाजूला बघा तुम्ही घरामध्ये पण बघा. माझा आवाज क्लिअर नाहीये. रेंज प्रॉब्लेम असेल कदाचित. बाकीच्यांना येतोय माझा क्लिअर? ओके ठीक आहे चालेल. मॅम प्लीज रेंज आहे की नाही ते चेक करा. तर बघा हे खूप महत्वाचं आहे. आपला जो सकाळचा टायमिंग असतो त्या सकाळच्या टायमिंग मध्ये तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही बरोबर आहे. थोडस 2 मिनिटासाठी जर बाहेर जाऊन बघितलं तर बाहेर पण काय पूर्ण रिलॅक्स एकदम शांत वातावरण आहे. आणि मेडिटेशनचा जो टायमिंग असतो हा मॉर्निंगचाच असतो. इथे लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे आणि म्हटलं जातं बघा जर तुम्ही अभ्यास करत असाल तुमच्याकडे तुम्ही जर स्टुडंट असाल आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल अभ्यास करताना जसं रात्रीच्या वेळेस तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्याऐवजी तुम्ही सकाळी लवकर उठून जर अभ्यास केला तर 1 वेळेस वाचलेलं 10 वेळेस वाचलेलं हे बरोबरी करतं. म्हणून आपल्याला काय करायचं ह्या ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग समजून घ्यायचा आणि ऍक्च्युअल मध्ये ब्रह्ममुहूर्त हा सुरू होत असतो 3:40 3:40 ते 5:30 पर्यंत हा असतो. मग आपण ह्याच टायमिंग मध्ये आपण स्टार्ट करत असतो. तर म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग 3:40 म्हणजे 3:40 ला बरोबर जाग येते. मी त्या टायमिंग मध्ये परफेक्ट उठते. हे खूप महत्वाचं आहे. कारण बघा तुम्ही लवकर झोपाल तर लवकर नक्कीच उठाल. बरोबर आहे. आपण आता मॅनेज कसं करायचं बघा ज्यांना लवकर उठायची सवय नाहीये त्यांनी काय करायचं दररोज 10 मिनिटं आधी प्रॅक्टिस करा. तुम्हाला ते 5 सेकंड रूल माहिती आहे का? कोणी कोणी ऐकलेले 5 सेकंड रूल? 5 सेकंड रूल बद्दल नाही ऐकलेलं कोणी. ओके. तर एखाद्या दिवशी मी ते पण सांगेल की 5 सेकंड रूल कसा काम करतो. 5 सेकंड रूल आपल्या माइंड टेक्निक कसं चेंज करतो याच्याबद्दल मी तुम्हाला एकदा समजावून सांगेल. आणि जे मोठे मोठे लोक आहे सेलिब्रिटी आहे सक्सेसफुल लोक आहे ते जे वापरतात ना लाईफ मध्ये सक्सेस होण्यासाठी तो असतो 5 सेकंड रूल. चालेल मी त्याच्याबद्दलही तुम्हाला एक दिवस नक्की समजावून सांगेल. तर हे जे सकाळच्या टायमिंग मध्ये तुम्ही जे उठता ते जे करतात तर याच्यामध्ये सर्व गोष्टीचा लाभ तुम्हाला फार लवकर होणार आहे. तर स्वतःला पहिले भाग्यवान समजा की तुम्ही खूप लवकर उठले आहात आज आणि सेशनसाठी रेडी आहात. बरोबर आहे.
आणि प्रयत्न हाच असावा की आपला कुणाचाही व्हिडिओ ऑफ असू नये. त्याचं एकमेव कारण असतं की आपली निगेटिव्ह एनर्जी आपण आजूबाजूच्याला द्यायची नाहीये. आपल्या स्क्रीनच्या बाजूला एखाद्याची स्क्रीन ऑफ असेल तरी पण आपण नाही द्यायची याची एनर्जी. का सांगतो? कारण आपण जर म्हटलं जातं, एक पूर्वीचे लोक म्हणायचे की जर तुम्हाला पुण्य करता येत नसेल तर तुम्ही पाप तरी नक्की करू नका. बरोबर आहे? तुम्हाला पुण्य करता येत नसेल तर पाप तुम्ही नक्कीच करू नका. म्हणजे मग तुम्ही त्याचे भागीदार होत नाही. आणि एक सिंपल असं गोष्ट आहे बघा. बँकेमध्ये अकाउंट असतं बघा. बँकेमध्ये जसे अकाउंट असतात ना बघा, एक अकाउंट असतं आपलं, आपण पेमेंट कर्जाचं अकाउंट असतं, एक आपल्याकडं सेव्हिंगचं अकाउंट असतं म्हणजे कर्ज होते. तसंच आपलं ना ब्रह्मांडामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये एक अकाउंट असतात. 2 अकाउंट असतात. एक अकाउंट असतं पापाचं, एक असतं पुण्याचं. म्हणजे वाईट कर्माचं एक अकाउंट असतं आणि चांगल्या कर्माचं एक अकाउंट असतं. तुम्ही ते श्रीकृष्णांचे त्यांनी वध केला होता. जे जयद्रथच का? मला नाही माहित. आय थिंक सो. तर त्यांचे 100 गुन्हे माफ केले होते. बरोबर आहे. तर म्हणजे काय, की तुमचा पापाचा घडा. तर म्हणजे आपण जे वाईट कर्म करतो किंवा चांगले कर्म करतो, तर आपण जे कर्म करत असतो ना, ते कर्म आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं. आपण काय विचार करतो, "अरे काय होतंय?" काय विचार म्हणजे आपण जे कर्माचे जे फलित असतं, ते फिरून-फिरून आपल्यापर्यंत रिटर्न येत असतं. हां, शिशुपाल राइट. वाचलेले विसरले होते. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग आपण जे काही कर्म करत आहोत, आपण हे ध्यानात ठेवायचं, की आपण कोणत्या अकाउंटमध्ये टाकायचं. आपल्या चांगल्या कर्माच्या अकाउंटमध्ये टाकायचं, की आपल्या वाईट कर्माच्या अकाउंटमध्ये टाकायचं. बरोबर आहे. आणि हे अकाउंट आपण सोबत घेऊन येत असतो आणि अकाउंट एम्प्टी अकाउंट आपल्याला मिळालेलं असतं आणि जाताना आपण ते सोबत घेऊन जात असतो आणि त्या अकाउंटनुसार आपला हिशोब होत असतो. बरोबर आहे. तर मग आज आपल्याला हे ध्यानात ठेवायचंय, की आपल्याला काय करायचंय. ओके. तर सर्वात पहिलं जे आहे, आपण जे लवकर उठत आहोत, तर सर्वात महत्त्वाचं, जर कोणी 6:00ला उठत असेल, कोणी 7:00ला उठत असेल, माझ्याकडे असे पण लोक आहे 10 वाजता उठणारे. बरोबर आहे. तर तुम्ही जर लवकर उठत असाल, आज तुम्ही 1 तास जर लवकर उठले आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसातला 1 तास वाचवला. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही 30 दिवस, 30 तास वाचवले. आणि असं जर वर्षामध्ये जर कन्व्हर्ट केलं, तर तुम्ही आयुष्यातले किती टाईम, बरेचसे लोकं जे म्हणतात ना, मला वेळच नाही. तर हा मी टाईम इतका महत्वाचा आहे किंवा सेल्फ ऑब्झर्वेशन. जसं की बघा, एकच मिनिट हां, चालू ठेवा. ओके. आता हां. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर जाऊया आपण आपल्या वॉटर अफर्मेशनकडे. वॉटर अफर्मेशनचे खूप वेगवेगळे प्रकार आहे. मी तुम्हाला आज ग्रुपमध्ये एक फोटो शेअर करेल. उद्यापासून वॉटर अफर्मेशन करण्यापहिले तो फोटो तुम्ही बघायचा आहे. पाण्याचाच आहे. मला सापडला नाही आता, जस्ट मी तेच चेक करत होते. तर बघा, तुम्हाला हातामध्ये ग्लास धरायचा आहे आणि ह्या पाण्याला जे फर्स्ट तुमच्या शरीरामध्ये जे जाणारं पेय आहे, त्याला तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे. ओके. तुम माझ्या शरीरामध्ये सर्व रेडी आहात? स्टार्ट करायचं ना? ओके. थोडे दिवस शिकवाल, नंतर तुम्ही करून राहायचं. माझ्या शरीरामध्ये सर्वात प्रथम जाणारं हे पेय अमृताचं काम करत आहे. माझ्या शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर पडत आहे आणि माझ्या शरीराला आतून शुद्ध करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक मांसपेशी, प्रत्येक सेल्स ह्या अमृतामुळे ॲक्टिव्ह होत आहे. हे अमृत माझं जीवन बदलून टाकत आहे. माझ्यातील सर्व निगेटिव्ह एनर्जी ह्या अमृतामुळे बाहेर पडत आहे. ह्या ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह एनर्जी ह्या अमृताद्वारे माझ्या शरीरात जात आहे आणि माझ्या शरीरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रल होऊन ह्या ब्रह्मांडामध्ये जात आहे. ह्या अमृतामुळे माझी स्किन चमकदार होत आहे. ह्या अमृतामुळे माझा मेंदू ऍक्टिव्ह होत आहे.
मी ह्या अमृताचे खूप आभार मानते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके. कारण थँक यू सो मच. आता तुम्ही पिऊ शकता. तर हे जे पाणी असतं सुरुवातीचं जे फर्स्ट वॉटर बघा, ऑब्झर्व्ह करा. तुम्ही सकाळी उठली आणि तुम्हाला आजच्या दिवशी पाणीच नाही प्यायला मिळालं. पाणी हा प्रकारच काय ते माहीतच नाही तुम्हाला. भेटलंच नाही. कासावीस होतो ना जीव, पाणी नाही हा शब्द जरी ऐकला तरी. म्हणजे इतकं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं हे पाणी जे आपल्याला मिळतंय. मग आपण काय करायला पाहिजे? त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करणं गरजेचं आहे. आभार व्यक्त करणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला डेली करायचंय. तर जाऊया आपल्या 11व्या दिवसापर्यंत. 11वाच दिवस आहे ना आपला. आपण 10 दिवस कंप्लीट केलेले. तर बघा हे जे 10 दिवस आपण कंप्लीट केले, ही आपली सुरुवात होती. इथे आपण काही गोष्टी शिकून घेतल्या. परंतु हा जो 11वा दिवस आहे, 11वा दिवस हा ॲक्चुअल मॅजिक आपल्यासोबत असं सुरू होणार आहे. आपल्यासोबत ॲक्चुअल मॅजिक आणि बघा मॅजिक जेव्हा आपण बोलतो ना, तर जादू हे जे आहेत, तर आपल्याला सेशन पण प्रत्येक दिवशी त्याच पॅटर्नमध्ये मिळत आहे. जसं की बघा आजचा 11वा जो दिवस आहे, त्याचं नाव आहे जादुई सकाळ. जादुई सकाळ. तर बघा तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते, रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहे, याची जाणीव ठेवायची आपल्याला. जसं की बघा, सुरू होणारा प्रत्येक दिवस हा जादूने भरलेला असावा. याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची जी सकाळ आहे ना सकाळ, ती सकाळ अगदी कृतज्ञतेने भरून टाका. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या जवळ सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात, नित्यक्रमात समावेश कराल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणून येतील किंवा दिसून येतील. तुम्ही बघितलं असेल बघा. ज्याची सकाळ चांगली जाते तो म्हणतो, "आजचा दिवस खूप छान जाणार आहे. मला संकेत मिळाले. आजचा दिवस खूप छान जाणार." तसंच आपल्यासोबत होतं तसं. ज्याची सुरुवात चांगली त्याचे शेवट पण चांगला. मग आपल्याला जी सुरुवातच आहे तीच खूप सुंदर करायची आहे. कशाने करायची? कृतज्ञता व्यक्त करून. कारण आपण पहिले वॉटर अफर्मेशन घेतलं. नंतर उठल्याबरोबर काही आपण जमिनीचं दर्शन घेतो. कारण ह्या पृथ्वी जी आहे, आपला इतका मोठा भार जो आहे तो सांभाळते. दिवसभर आपण आम्ही सुरुवातीला तिला काय म्हणतो चरण स्पर्श होतो. बरोबर आहे? जिला आपण माता म्हणतो, तिला आपण पहिले चरण स्पर्श करतो. म्हणजे पाहिलं पाय लागतं की नाही, मग आपल्याला तिचं दर्शन घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. झोपेतून जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय टाकतात उठल्यानंतर. म्हणजे हा झाला ग्रॅटिट्यूडचा फर्स्ट पार्ट. इथून सुरुवात होते. नंतर येतं पाण्याचा. आता प्रत्येक सकाळ जी आहे ना, ती उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी आपल्याला देत असते. खूप काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आजूबाजूला गोष्टी असतात का ज्यांचे आपण आभार मानू शकतो. जसं की बघा त्याच्यामुळे आपला जो कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो असं पण नाही. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता ना, तितक्या सहजपणे ह्या गोष्टी देखील करू शकता. सिंपल आहे एकदम. जसं की बघा आता आपण पाणी घेतलं. पाणी पिताना काय केलं? फक्त अफर्मेशन केलं. बरोबर आहे की नाही? तर इतक्या सोप्या आणि अगदी चालता बोलता करण्यासारख्या ह्या कृती आहे. परंतु याच्यामुळं आपली जी आयुष्य आहे ते पूर्ण 360 डिग्रीने चेंज होणार आहे. सकाळच्या या वेळेत तुमची नित्याची कामं उरकत असतात. हीच वेळ असते. तेव्हा नुकसान करणारे, नकारात्मक आणि तुमच्याही नकळत तुमच्या मनात येणारे अशा अनेक जे विचार आहेत, त्या विचारांना आपल्याला जादूने भरून टाकण्याची आणखी एक फायदा घ्यायचा आहे. जसं की बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो ना, एखादा गोष्ट आपण उशीर होतो ऑफिसला जायला किंवा आपलं एखादं काम मुलांना शाळेत सोडवायचंय, टिफिन करायचंय, काहीतरी आहे आणि आपल्याला उशीर होतो. तिथूनच आपली नकारात्मकता सुरू होऊन जाते. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय, की आणि विशेष म्हणजे जे नकारात्मक विचार असतात ना, ते नकारात्मक विचार इतके भयानक असतात, की ते आपले खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान करत असतात. मग आपल्याला नकारात्मक विचार हे घ्यायचेच नाही, हे जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. जसं की बघा, म्हणजे आपल्याला बोनस मिळतं एक प्रकारचं, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा जो दिवस आहे, ते सुंदर बनवण्यासाठी आपल्याला बोनस फॉर्ममध्ये आपल्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे कृतज्ञता आणि आपल्याला ती कृतज्ञता व्यक्त करायला इथे शिकायचंय. जसं की बघा, एकदा कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं, याच्यावर जर आपलं मन एकदा केंद्रित झालं, की हानिकारक नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला लागले. बघा कसं समजून घ्यायचं जसं की एखादी व्यक्ती आहे आणि तिच्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करताय, कृतज्ञता व्यक्त करताय. काय वाटतं तुम्हाला तिच्याविषयी तुमच्या मनात आलं? बिलकुल नाही. कारण तुम्ही आभार व्यक्त करताय. तर
पहिला हीच महत्वाची ट्रिक्स. नंतर तुम्ही जेव्हा हे विचार करतात तर दिवसभराचा जो तुमचा कालखंड असतो तो अतिशय चांगला जातो आणि अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते. बघा जिथे निगेटिव्ह असते तिथं आत्मविश्वास नसतो, तिथं सेल्फ कॉन्फिडन्स आपला पूर्ण डाऊन झालेला असतो. लक्षात घ्या, जिथे निगेटिव्ह एनर्जी आहे तिथे आत्मविश्वास आपण गमावलेला असतो. आणि जेव्हा अगदी डोळ्यासमोर आपल्याला जादू घडताना बघायची, कृतज्ञता व्यक्त करून. आता नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द आपल्याला वापरायचे. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस देण्यात आला आहे. त्याबद्दल देखील आभार मानायचे. बघा तुम्ही आजूबाजूला खूप काही लोक आहेत का त्यांना दुसरा दिवस बघायलाही मिळत नाही. काही लोक अर्ली मॉर्निंग अटॅकने गेलेले असतात. काही लोक म्हणजे सकाळच त्यांच्या आयुष्यामध्ये नाही. मग आपल्या आयुष्यात आहे की नाही सकाळ? मग ह्या सकाळसाठी आपण आजचा दिवस मला बघायला मिळाला. या दिवसासाठी मी खूप जास्त आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि जेव्हा आपण खरोखर याबद्दल विचार करतो ना, तर उठल्या-उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आपण नेहमी आभार मानत नाही. पण असं आपल्यापैकी कोणी सापडणं पलीकडचं आहे. म्हणजे जसं की बघा, आपण बघितलं असेल आतापर्यंत आजचा दिवस गृहीत धरतो आपण कुठलीही गोष्ट. ही होणारच आहे. बरोबर आहे? म्हणून आपण कधी ग्रॅटिट्यूड फील करत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल, की नवीन दिवस हा एवढा काही महत्त्वाचा नाही, तर तुम्ही फक्त तो दिवस चुकून बघा. तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल. काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एक दिवसासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आता सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो, जर आपल्याला दिवस चांगला झाला. कोणता बघा, रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे. कारण बरेचसे लोकं मेडिसिन घेत आहेत झोप येण्यासाठी. त्यांना झोप पण येत नाही. तुम्ही बघितलं असेल काही लोकं आहेत मार्केटमध्ये, की त्यांना झोपच येत नाही आणि त्यांचे मेडिसिन चालू आहे. म्हणजे तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना, गादी, चादर, उशी, पांघरूण असणे इतके तुम्ही भाग्यवान आहात का? सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकताना क्षणभर आभारी आहे असं म्हणा. तुमच्याकडे स्नानगृह आहे, आभारी आहे म्हणा. प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की पाणी येतं ताजं स्वच्छ. मग आभार माना. मिळत असल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मिळताना त्याच्यासाठी आभार. अनेक लोकं संपूर्ण देशभर खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप पूर्ण शहरातून सगळ्या रस्त्यांच्या कडेकडेने फिरून तुमच्या घरापर्यंत त्यातून पाणी आणलं जातं. म्हणून तुम्हाला नळाची तोटी फिरवली, की तुम्हाला सुंदर ताजे, थंड आणि गरम पाणी मिळते. त्यासाठी याच्या मागची प्रोसेस बघायची. आपल्याला असं वाटतं ना, मला ग्रॅटिट्यूड फील करताना, हे काय रेग्युलर तर आहे, पाणी तर आहे. मग याला काय थँक यू म्हणायचं? याला काय आभार व्यक्त करायचे? जेव्हा असा मनात विचार येतो ना, तेव्हा पहिले याची बॅक प्रोसेसमध्ये जाऊन बघा. कोणती? की हे पाणी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी किती मोठी प्रोसेस आहे. राजस्थानमध्ये जाऊन डोक्यावर घागर घेऊन कितीतरी दूरपर्यंत जावं लागतं, तेव्हा कुठं पाणी मिळतं. म्हणजे आपल्याला मिळतं, आपण नशीबवान आहोत की नाही? मग आभारी आहे. नंतर जसं की बघा, जर आपल्याकडं टॉवेल आहे, साबण आहे, आरसा आहे, स्नानगृह ह्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला आभार मानायचे. कारण सगळ्यांमुळे तुमचे चांगले, जागे आणि ताजेतवाने तुम्ही होतात. वाटण्यासाठी त्या सर्वांनी तुम्हाला मदत केली. जसं की बघा, सिंपल गोष्ट आहे. ब्रशच नसेल, ब्रश करायचा आहे. झोपेतून उठलो, ब्रश आणि पेस्ट मिळालीच नाही आणि तुम्हाला आजूबाजूला कुठे गेले तरी मिळणार नाहीये. काही अवस्था होईल तुमची. बरोबर आहे की नाही? सकाळ झाल्यासारखंच वाटणार नाही. तर त्यालाही किती विचार करा, नसताना विचार करा. किती महत्व आहे त्या गोष्टीला पण. ते हे पण समजून घ्यायचं. म्हणजे बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालायचे? एवढा विचार करण्याइतके तुमच्याकडे कपडे आहे. काही लोकं एकच ड्रेस, पूर्वीच्या काळामध्ये बघा एकच ड्रेस तोच धुवून घातलायचा काही लोकांनी. मग याबद्दल आभार व्यक्त करायला काय हरकत आहे? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालतात, ते तयार करण्यामागे किती लोकं गुंतलेले असतात. याचा कधी विचार केलाय का? कुठून कपडा कॉटन, मग ते मिल, मग प्रत्येक हातामध्ये धागा, तिथून पुढे तो सुरू होणार. म्हणजे काय, तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ना, त्या या ग्रहावरील अनेक देशांमधून आलेले असतात. म्हणूनच या प्रत्येकाचे मी आभारी आहे असे म्हणा. तुमच्याकडे चप्पल, बूट काही का आहे, किती तुम्ही नशीबवान आहात. त्यांच्याशिवाय आयुष्याची जरा कल्पना करून बघा. म्हणूनच चप्पल किंवा बुटांना सुद्धा आभारी आहे असं म्हणा. एकदम जसं की बघा, खूप छान सूट-बूट मस्त एकदम छान सूट वगैरे घातला, इव्हेंटला जायचंय, छान तयार झालोय आणि बाहेर आलो आणि चप्पल स्टँडकडे बघितलं, चप्पलच गायब, शूजच गायब.
आणि किती शोधला तरी तो मिळणारच नाही, काय अवस्था होईल? त्याचा कधी विचार करून बघितला का? तर हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला मिळू शकते. मग नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात. या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहते आहे, असं वाटतं. बघा, आम्हाला तर सकाळचं कधी सकाळ होते आणि सकाळ खूप सुंदर जाते. सकाळचा कधी सकाळ येते, कधी ग्रॅटिट्यूड फील करतो. हे महत्वाचं आहे. तर तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा चांगला करा. सकाळी तुमचे डोळे उघडल्यापासून ते तुम्ही बूट घालून तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्यांचा वापर केला, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा. सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करत नसाल तरी काही हरकत नाही. तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टीसाठीही करू शकता. समजा सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल तर नाश्त्यासाठी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श कराल आणि त्यांचा उपयोग कराल त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. बघा, आता तुम्ही सकाळी अमृत म्हटलं आपण ह्या एनर्जी ड्रिंकला, हे आयुष्य आपल्या शरीरासाठी एनर्जीचं काम करतं, त्याच्यासाठी आभारी. आपला फर्स्ट ब्रेकफास्ट जो राजासारखा आहे, ज्याच्यामध्ये 18 प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फायबर, संपूर्ण संतुलित आहार आपल्या नशिबात आहे आणि आपल्याला तो मिळतोय. त्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करायचे. बरोबर आहे, कारण त्याच्यामुळे आपलं आयुष्य पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झाले आणि त्याच न्यूट्रिशनमुळे आज आपण एका कम्युनिटी म्हणून आपण एकमेकांसोबत आज बोलत आहोत. बरोबर आहे. तुमच्या सकाळच्या चहा, कॉफी, फळांचा रस किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्हाला आभार मानायचे. ज्याच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभरासाठीची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला मिळाली. नाश्त्यासाठी वापरलेले जे फ्रीज असेल, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचे भांडे, चहाची केटली या सर्व साधनांसाठी तुम्हाला आभार मानायचे. आता आभार काय नाही, केटल आहे तिचं का आभार मानायचं किंवा मिक्सर आहे त्याचं काय आभार मानायचं. बघा, तुम्हाला मस्त न्यूट्रिशन तयार करायचंय आणि लाईटच नाहीये. मग तुम्हाला त्या लाईटसाठी पण आभार मानायचे, कारण तुम्ही ते नाही तोपर्यंत तुमचं ज्युसरच खराब झालंय, ज्यूस बनवायचंय मस्त. आभार मानणार की नाही? तेव्हा जाणवेल ना त्याची किंमत. गॅस, बरोबर आहे, स्वयंपाक बनवायचा आणि गॅस संपलाय. आभार मानणार की नाही? मग जेव्हा एखादी गोष्ट क्षुल्लक गोष्ट वाटते तुम्हाला आणि त्या क्षुल्लक गोष्टीसाठी काय आभार व्यक्त करायचे, तर ती नसताना काय अवस्था आपली होती ही आठवायची. म्हणजे आपल्याला आभार कितीतरी पटीने आभार आपल्या मनापासून निघतील. प्रत्येक दिवशी सकाळी अगदी न चुकता मी जेव्हा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते, तेव्हा आभारी आहे हा शब्द म्हणते आणि दुसरा पाय जमिनीवर टाकला म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीला टेकवले आहे हा शब्द पूर्ण करून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द म्हणते. नंतर स्नानगृहाकडे जाताना प्रत्येक पाऊलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द मी म्हणत राहते. नंतरही स्नानगृहातील ज्या प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श केला आणि त्याचा वापर केला, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मनातल्या मनात आभार मानते. त्यानंतर मी कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते, तेव्हा मला इतकं छान वाटतं, की आनंदाला उड्याच मारावी असे वाटतं. मला आनंदी वाटतं. याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेने आपलं काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी दिली आहे. जसा जसा दिवस जातो तसं तसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागतं. कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं. त्यामुळे जादूचा प्रभाव वेगानं वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला असे काही दिवस आठवतात का? ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य अशाच घडल्या? अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादुई कृतीचं आचरण केल्यामुळे घडतात. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. बघा, पॉझिटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करणार आणि निगेटिव्ह गोष्ट निगेटिव्ह गोष्टीला अट्रॅक्ट करणार. बरोबर आहे? तर समजून घ्यायचं आहे आपल्याकडे. जसं की बघा, आपण जितक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे आता आज काय सांगितलं तुम्हाला, की दिवसभरामध्ये तुम्हाला जितक्या काही गोष्टी मिळतील त्या सर्वांचे काय करायचे? आभार व्यक्त करायचे. तर आजची जी कृती आहे, नव्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचंय? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. जसं की बघा, आता आज आपण समोर बसले, माझ्याकडे कदाचित माझा मोबाईल नसता तर आपण एकमेकांसोबत कोऑर्डिनेट नाही करू शकलो असतो. वायफाय कनेक्शन नसतं तर
रेंज नसते तर ते करू शकलो नसतो. म्हणजे आज आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायचंय. नंतर तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामाजिमा तयार करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही स्पर्श केला, तिचा वापर केला, त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा. तुमच्या वरदानांची गणती करा आणि 10 वरदानांची तुम्हाला यादी बनवायची. आपण जसं बनवतोय 10 दिवस बनवली ना, आपल्या आयुष्यामध्ये 10 वरदान. तर बघा किती वरदान सापडले तुम्हाला आज जर विचार केला तर. मग त्याच्याबद्दल कृतज्ञता का वाटते? ते पण लिहायचं. आणि प्रत्येक एक वेळेस हे 10 वरदान संध्याकाळी वाचायचे. आभारी आहे, आभारी आहे असं म्हणायचं. आणि ह्या वरदानाबद्दल जितकी जास्त तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येईल तितकं जास्त करायची. आणि मॅजिक स्टोन तर प्रत्येकाकडे आहेच. रात्री हातामध्ये मॅजिक स्टोन घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये ज्या चांगल्या घटना घडल्या, त्या घटनांसाठी तुम्हाला काय म्हणायचंय? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ओके? तर चला जाऊया आजच्या पॉझिटिव्ह अफर्मेशनकडे. लिहायचं ना? माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. ओके? माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल आभारी आहे. माझ्याकडे अनेक मार्गाने पैसा अगदी भरभरून येत आहे. माझ्याकडे असलेला पैशांचा वापर मी योग्य गोष्टीसाठी करत आहे. माझ्याकडे येणारा हा पैसा माझ्याकडे येणारा हा पैसा ब्लेसिंगच्या रूपात येत असल्यामुळे मी खूप समाधानी आहे. माझे बँक खाते पैशांनी ओव्हरफ्लो झाले आहे. धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन. झालं सर्वांचं? ओके. तर बघा हे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणताना कसं म्हणणार तुम्ही? हातामध्ये मॅजिक स्टोन आणि तुमची जादूची नोट. आता हे मनी अफर्मेशन आहे. जादूची नोट तुमच्या सगळ्यांकडे असेल, आय होप. नाही का? नेक्स्ट सेशन मध्ये असेल. ओके, ज्यांच्याकडे आहे, जे पहिल्या सेशन वाले आहे, मॉर्निंग सेशन वाले, त्यांच्याकडे नक्कीच आहे.
बरोबर आहे. ठीक आहे, तोपर्यंत ज्यांच्याकडे नाहीये, आपण वॉटर अफर्मेशन मध्ये कॉइन अफर्मेशन केलं होतं बघा. पाणी होतं तिथं खाली, पैशाचा शिक्का घेतला होता. ते अफर्मेशन तर तुम्ही नक्कीच केलं असेल. तर हे अफर्मेशन तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे डेली. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा मनी अफर्मेशन. आणि हातामध्ये तो कॉइन आणि मॅजिक स्टोन. बघा, हे अफर्मेशन जेव्हा तुम्ही करता ना, तुम्हाला 100% याचा रिझल्ट मिळेलच, मिळतोच. हे खूप महत्वाचं. विदिन काही मिनिटामध्ये मिळतो, काही ना एका दिवसामध्ये मिळतो. फक्त तितक्या सिद्धतेने तुम्ही या गोष्टी म्हणायच्या आहे. तर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप छान पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स दिला. एकाचाही व्हिडिओ ऑफ नाही आहे आणि खूप टायमिंगमध्ये आपण हा सेशन कव्हर केला आहे. तर आपण 1-2 अनुभव घेऊया, की ज्यांनी फर्स्ट टाईम सकाळच्या कॉलमध्ये आले किंवा ज्यांनी हे सेशनचा काहीतरी फायदा झालाय. तुम्ही हँड रेज करू शकता. जे नवीन आहे. कोण करणार? चालेल. मला असं वाटतं, आपणच विचारायला पाहिजे. मयूर वानखेडे सर, अनम्यूट करा. तुमच्याकडे बघून वाटतंय की तुम्हाला काहीतरी बोलायचंय. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज माझा समजा पहिला दिवस आहे. आधी रात्रीचं सेशन अटेंड केलं होतं मी. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये आज पहिल्यांदाच आंघोळ करून बसलो मी. मला खूप छान वाटत आहे आणि खूप वेळची वाट बघत आहे मी, कधी सेशन चालू होतं, कधी मला छान गोष्टी ऐकायला मिळते. तर खूप आभारी आहे मॅडम तुमचा मी. खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही याच्या आधी किती वाजता उठायचे? मी याच्या आधी हार्डली 5 वाजता. अच्छा. हा. तर आज तुम्ही अंघोळ करून सेशनवर आहे. काय काय फरक जाणवला तुम्हाला रेग्युलर याच्यामध्ये आणि आजच्या याच्यामध्ये? आज मला असं खूप हलकं हलकं फ्रेश वाटत आहे. काही गोष्टी नवीन मला शिकायला मिळत आहे. आणि मी आज 3:45 म्हणजे 3:45लाच उठलो. तेच डोक्यात टाकलं की मला सकाळी लवकर उठायचं आहे. बरोबर मला सकाळी 3:45ला अलार्मच्या पहिलेच जाग आला आणि मी आंघोळ करून फ्रेश बसलो. खूप छान वाटत आहे मॅडम मला. अच्छा, खूप सुंदर, धन्यवाद, मस्त. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला जाऊया आपण अलका मॅम कडे. गुड मॉर्निंग मॅडम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद बोलण्याची संधी दिल्याबद्दल. रात्री ट्रेनिंग केलं, त्यामुळे ऑपरेश घेतल्यामुळे मला लवकर झोप येत नव्हती. पण मी अशाच काही गोष्टींना धन्यवाद धन्यवाद करत झोपून गेली आणि सकाळी मला 4 वाजता जाग आला. आणि जाग आल्यामुळे असं, काल मी सरांना म्हटलं का आंघोळ करून बसणं कंपल्सरी आहे का, पण मलाही असं वाटलं का नाही, कुठंतरी आपलं चांगलं होत आहे ना, तर मग आंघोळ करून बसलं तर काय फरक आहे. आज आम्ही दोघांनी पण सकाळी मस्त ब्रह्ममुहूर्तात आंघोळ करून बसलेलो आणि उठल्याबरोबर मी माझं ऑपरेश पाण्याला अफर्मेशन दिलं आणि माझे गोल लिहिण्यास सुरुवात केली. थँक्यू म्हणते बोलण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. कसं वाटलं धन्यवाद. तुम्हाला दोघांना आजचा दिवस एकदम? छान वाटला मॅडम. आणि रात्रीच्या पेक्षा कसं सकाळी होत आहे ना आपलं, तर त्याच्यामुळे छान वाटत आहे दोघांना पण. अरे वा, खूप सुंदर. 5 दिवस मिस केले आम्ही. 14 पासून 14ला आपला कॉल झाला. हा. 16, 17, 18 4 दिवस मिस केले, कारण 4 दिवस कॉल नव्हता. असं वाटत कुठेतरी हरवलं आपलं काहीतरी. आज सकाळची नवी सुरुवात झाली, जादुई सकाळ झाली आज. त्याच्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच सर, खूप जबरदस्त. चला आपण जाऊया इकडे जया प्रवीण मॅम कडे. ओके, जोडीने बसले हे खूप महत्वाचं आहे. खूप जबरदस्त. धन्यवाद मॅम मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज माझा पण सकाळला म्हणजे पहिला दिवस आहे, आंघोळ करून बसलेली आहे मी. मला खूप आनंद वाटत आहे आंघोळ करून बसली आणि माझा दिवस पण आज खूप छान जाणार आहे. तर त्याच्याबद्दल धन्यवाद मॅम, तुम्ही मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद मॅम. तर तुम्ही पण बोलाल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर्वांना. आज मला बोलायचा चान्स दिल्याबद्दल. आज आम्ही पहिलाच दिवस आहे की आज आम्ही तसं तर डेलीच आमचा 5 वाजता क्लास होतो, तर आम्ही उठतोच. पण आज त्याच्यापेक्षा अगोदर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 4:15 वाजता उठलो, त्याबद्दल आणि खूप आनंदी वाटत आहे. आणि आज काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे आपल्याला, याबद्दल खूप आनंदित आहे. मन म्हणजे एकदम भरून आलं आणि सगळ्यांना असं वाटतंय का काहीतरी आज भेटणार आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल.
थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला माहितीये का पूर्वीच्या काळामध्ये आपले जे लोक होते ना, काकडा आरती कोणी ऐकलं असेल कदाचित. काकडा, हा राईट. तर ते काकडा आरतीसाठी 3:30 वाजताच उठायचे. माझे आजोबा उठायचे. लवकर उठायचे आणि थंड पाण्याने अंघोळ करायचे बाहेर जाऊन आणि मग ते जायचे. बघा विचार करा. हे ते ब्रह्ममुहूर्ताचं त्यांना खूप जास्त माहिती होती आणि ते खूप चांगल्या पद्धतीने करायचे आपले पूर्वज. ओके, चला तर आपण जाऊया श्रद्धा मॅमकडे. गुड मॉर्निंग. धन्यवाद मॅम. सर्वप्रथम तुम्ही मला बोलण्याचा चान्स दिला. आजचं जे सेशन आहे सकाळचं, हे तर मी जेव्हा सायंकाळचे सेशन होत होते ना, ते कुठेतरी मला अडचण होत होती आणि मी नेहमी म्हणायची की मला सकाळी हे सेशन मिळायला पाहिजे, जे 9:30चे सेशन होते. आणि आज तो दिवस आला, म्हणजे अगदी मनासारखं झालं की मला सकाळचं सेशन पाहिजे होतं. आणि तेच पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळेच मला हे सेशन करायला मिळालं की मला सकाळी हा क्लास असायला पाहिजे, अशीच म्हणायची. धन्यवाद. आणि खरंच तसं झालं. तर खूप फ्रेश वाटत आहे, खूप एनर्जेटिक वाटत आहे आणि खूप हॅपी वाटत आहे. कारण सायंकाळच्या सेशनमध्ये मला माझं मनच लागत नव्हतं कधी-कधी. कारण झोपाचा वेळ वगैरे, असं झोप वगैरे यायची. पण आज खूप एनर्जेटिक वाटून राहिलाय. त्याच्यासाठी धन्यवाद मॅम. जेवढा थँक्यू आभार सो मच. मानला तेवढं कमी आहे मॅम. खूप सुंदर. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायचं झालं तर कसं आहे माहितीये का, आपला उठण्याचा टायमिंग हा फिक्स पाहिजे, झोपण्याचा कोणताही असो. आणि माझ्यासोबत आहे तसंच. मला लिटरली मी 9, 9:30 पर्यंत झोपून जायची. मलाही खूप वेळ व्हायचा. मी हा विचार केला, की आपण इतक्या वेळेचा झोप कमी होत असेल, तरी पण आपला माइंड डिस्टर्ब राहतो. क्राउन चक्र आपलं डिस्टर्ब होतं. याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. ब्रह्ममुहूर्ती हे 28 दिवसाचं वर्कशॉप झाल्यानंतरही तुम्हाला नवीन गोष्टी खूप काही शिकायला मिळणार आहे. जसं की आपले चक्रास बद्दल खूप जणांना माहिती नाहीये. चक्रास बॅलन्सिंग काय असतं? वेगवेगळे चक्रास असतात. ते कसे बॅलन्स करायचे? क्राउन चक्र, हार्ट चक्र, नाभी चक्र, हे जे आहे हे सगळे कसे बॅलन्स करायचे. नंतर दुसरी गोष्ट आहे होपोनोपोनो टेक्निक बद्दल मी बऱ्याचदा बोलले होते. तेही आपल्याला शिकायचं आहे. नंतर मिरर टेक्निक, वॉटर टेक्निक, पाण्याचे अफर्मेशन, म्हणजे वेगवेगळे अफर्मेशन्स, ह्या गोष्टी तर आपण शिकणारच आहोत. आणि इतक्या सिंपल गोष्टी. कालच मी संध्याकाळच्या सेशनमध्ये माझ्या फिजिकल सेंटरमध्ये महिलांना एक प्रश्न विचारला. म्हणजे वेळ आहे 2 सेकंद सांगते फक्त, की पिरियड्स पिरियड्समध्ये मंदिरामध्ये का जात नाही? सिंपल प्रश्न विचारला. बऱ्याचशा महिलांना त्याचं उत्तरच नाही माहित होतं. ते अपवित्र आहे म्हणून नाही जात किंवा ते सांगितलं आहे म्हणून नाही जात. सिंपल अशी गोष्ट आहे ज्याचं उत्तर आत्तापर्यंत कोणालाच माहित नव्हतं. तर ते पण अनुभव आपण नंतर घेणार आहोत. तर इतकी छोटी-छोटी गोष्टी आपण आपलं सेल्फ ऑब्झर्वेशन असतं. ती गोष्ट अपवित्र कशी? जर एखाद्या मुलीचे पिरियड्स येत नसेल, तर तिचं लग्न सुद्धा होत नाही. मग तुम्ही त्या गोष्टीला अपवित्र का म्हणतात? ती गोष्टीला निगेटिव्ह एनर्जी का देतात? मग का जात नाही त्याचं कारण शोधलं का? तर हे आपण जसं की आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो, उच्च व्हायब्रेशन्स असतात. उच्च व्हायब्रेशन्स म्हणजे आपली जी एनर्जी असते ना, ती अप्पर लेव्हलला जात असते. बरोबर आहे. तिथं बघा तुम्ही आपल्या शरीरातून जसं मंदिर असतं ना, मंदिरावरती असं पिरॅमिड वगैरे असतं बघा. म्हणजे कळस असतो वरती. म्हणजे काय, जी एनर्जी आहे ना, ती वरती जात असते. आणि महिलांचे जेव्हा पिरियड्स येतात ना, तर पिरियड्स आल्यानंतर आपल्या शरीरातील टॉक्झिन्स असेल, आपल्या शरीरातील ब्लड असतं ना, ते खालच्या दिशेने वाहत असतं. बरोबर आहे. म्हणून महिला, सायंटिफिक कारण आहे याच्यामागे. म्हणून महिला मंदिरामध्ये जातात. बरोबर आहे, की त्याचं अपोझिट रिएक्शन होतं. वरती नाही जायला पाहिजे ना, आपल्याला ब्लड फ्लो खाली गेला पाहिजे. ते माहीत नसतं. त्याच्यामुळं आपण मंदिरात जात नाही. अजून डिटेल आहे, नंतर सांगूया. थँक सो मच. म्हणजे नवीन माहिती मिळणं फार गरजेचं आहे. जे आपल्याला, आपण त्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणतोय ना, ती अंधश्रद्धा वगैरे काही नाहीये. ती अंधश्रद्धा आपण लावली. आपल्याला कारण माहीत नसेल ना, आपण त्याला काहीतरी कारण जोडतो आणि ते प्रेझेंट करतो. ॲक्चुअल कारण, जरी आपण म्हणजे आपण म्हणतो भारत देशामध्ये राहतो आणि आपण त्याला आधुनिक नाही, आपण म्हणतो खूप पुरातन देश आहे, खूप असं आहे. परंतु सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सर्वात आधुनिकीकरण आपल्या भारतामध्ये आहे. पण आपण त्याचं कारण आपल्याला माहीत नाही. आपल्याला समजून नाही घेतलं प्रत्येक गोष्टीमागचं कारण. निगेटिव्ह एनर्जी काय आहे आणि आपल्याकडनं तुम्हाला माहिती आहे, जादू प्रॅक्टिस, सिक्रेट ही भारतातूनच बाहेर गेले आणि ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बनून पुन्हा आपल्यापर्यंत आलेले. मग आपल्याला हे आपल्याकडे आहे, पण आपल्याला माहित नाही. तुझे आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. बरोबर आहे? ह्या गोष्टी समजून घ्यायचे. तर धन्यवाद मानेल मी तुमच्या सर्वांचे. ओव्हर टू यू हिरवे सर. आजचा सेशन खूप चांगला झाला. तर एक जणांचे ना, तर शरद भैया आपको कुछ शेयर करना है. सुप्रभात. धन्यवाद। वंदना मैडम को और हमारे
मित्र हिरवे सर को, जो हमें सुबह इतनी प्यारी कोचिंग दे रहे हैं और हमारा पॉजिटिवनेस बढ़ा रहे हैं। मैं सभी का धन्यवाद करता हूँ, और मेरी कम्युनिटी जो इतनी सवेरे उठकर सब एक्टिवनेस से सुन रही है, उसके लिए धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर चला, ओके. म्हणजे त्यांनी म्हणजे काय याचा समारोप केला की सगळ्यांना धन्यवाद दिलं. तर असंच धन्यवाद आपण घेत राहू, एकमेकाला देत राहू. आणि आपल्या याचा एकच उद्देश आहे, 1% चेंज 1 मोर हेल्थ. आणि त्याच्यामध्ये हे पुन्हा आणखी आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट, हे दोन तिन्हीचं कॉम्बिनेशन होत आहे. तर आपण थँक्यू म्हणून सर्वांना आणि थांबू इथे. भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशन मध्ये. थँक्यू मॅडम. चला, थँक्यू मॅम सर. धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर. मॅडम. धन्यवाद. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद.